हुपरी कोल्हापूर या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून तो सरळ मार्ग कर्नाटकात जात असल्याने त्या रोडला अवजड वाहनासह मोठी वाहतूक असून उजगाव परिसरात राज्यमार्गाला गतिरोधक बसवण्यात यावेत. उजगावमधील रमेश राठोड हा कोल्हापूरला जात असताना भरधाव येणाऱ्या आरामबसला धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा रहदारीचा भाग असल्याने येथे उजगावच्या दोन्ही बाजूस हुपरी कोल्हापूर रोडला गतिरोधक करणे गरजेचे आहे. तसेच योग्य त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत. त्यामुळे अनेक अपघात होण्यापासून थांबू शकतात, अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने एस.बी. इंगवले उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करवीर यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की अपघात होऊ नये यासाठी रमलर किंवा गतिरोधक तसेच वेग मर्यादेचा दिशादर्शक फलक बसवण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून घेऊन ते तात्काळ बसवून घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, फेरीवाले संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव, फेरीवाले संघटना उप तालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, रामराव पाटील, आबा जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.